नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. सध्या आपण पाहतोय निवडणुकीचं वारं रणधुमाळी चालू आहे. राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपापली ताकद सर्व पक्ष आजमावत आहेत. त्याच माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर संलग्न असणारे महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून जे उमेदवार आहेत ते म्हणजे सन्माननीय बापूसाहेब तिगळे. खऱ्या अर्थानं ते नगरसेवक, नगराध्यक्ष या पदावर त्यांनी यापूर्वीचा अनुभव आहे आणि आता देखील ते निवडणुकीमध्ये सामोरे आहेत. मी त्यांच्याकडे जातोय, त्यांच्याशी चर्चा करूया. बापूसाहेब, नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुम्ही यापूर्वीच्या काळामध्ये नगराध्यक्ष होते. या गावचे सगळी जडणघडणीची तुम्हाला माहिती आहे. या शहराचा विकास बऱ्यापैकी तुम्ही यापूर्वी देखील साधलेला आहे. आता नव्यानं पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये तुम्ही सामोरे जात आहेत. तर मला थोडक्यात तुमचा साधारणतः प्रवास आणि एकूणच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या चिन्हावर अर्थात मशालीच्या चिन्हावर तुम्ही आता निवडणूक लढवणार आहेत. तर साधारणतः तुमचा यापूर्वीचा प्रवास मला थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वात राजगुरुनगर शहरात नगराध्यक्ष पदासाठी मशाल्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. मी पूर्वी 2015 ते 2018 या 2.5 वर्ष कार्यकाळात नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्षपदी होतो मी. आणि मी नगराध्यक्ष असताना पाणी पुरवठा योजना असेल, भुयारी गटर योजना असेल, घनकचरा प्रकल्प असेल, या सर्वांचे डीपीआर तयार केले. डीपीआर तयार करून त्याचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले. त्याच्यावरती शासनाने 17 कोटीचा पाणी योजनेसाठी आणि 36 कोटीचा निधी हा भुयारी गटर योजनेसाठी मंजूर केला होता आणि त्याच्यावरती आम्ही काम पण केलं होतं. जवळजवळ आमची कामं संपत आली होती, पण थोडीशी राहिली आणि मधल्या काळात प्रशासन लागलं आणि त्याच्यामुळे ती कामं खूप रेंगाळली. त्याच्यानंतर आम्ही घनकचऱ्यावरती बऱ्यापैकी राजगुरुनगर शहरात स्वच्छता अभियान राबवून छोट्या छोट्या ठिकाणी आम्ही गार्बेज टू गार्डन अशा संकल्पना राबवून आम्ही ठिकठिकाणचा कचरा कमी केला होता. एकदम स्वच्छ राजगुरुनगर, सुंदर राजगुरुनगर करण्याचा आमचा माणूस होता. पण मधल्या काळात प्रशासनाच्या काळात त्या परत गोष्टी समोर आलेल्या आहेत. तर मला सांगा की यापूर्वीच्या काळात तुम्ही बरचसं काही केलंय. आता अजूनही बरचसं काही बाकी आहे असं तुम्हाला वाटतंय. तर तुम्ही उद्याच्या काळात पुन्हा एकदा नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमचं काय स्वप्न आहे, की काय व्हिजन असणार, की आपल्या राजगुरुनगरच्या कशा पद्धतीने सर्वांगीण विकास साधणार? सर्वप्रथम आम्ही पाणी योजनेवरती काम करणार. म्हणजे मी सगळ्यांना सांगतोय की मी 6 महिन्यात 2 टाइम पाणी आणि स्वच्छ आणि मुबलक पाणी देईन सगळ्यांना. त्याच्यानंतर पाणी योजना, भुयारी गटर योजना आणि घनकचरा प्रकल्प हे सगळ्यात ठोस प्रकल्प आहेत आपल्याकडे आणि सगळेच जण उमेदवार किंवा सगळेजण त्याच्याकडे लक्ष देतात. पण बाकीच्या राजगुरुनगर शहरासाठी ज्या सुविधांची गरज आहे किंवा जी भौतिक साधनं लागतात आपल्याला रोजच्या जीवनात जगण्यासाठी, त्याकडे माझं जास्त लक्ष आहे. त्यात तुमची अग्निशमन दलाची गाडी आम्ही 1 जानेवारी 2016 घेतली होती. आज आपल्या राजगुरुनगर शहरात कमीत कमी 50च्या वर आणि तालुक्यात आणि तालुक्याच्या बाहेर अशा 50च्या वर अशा 101 आगीच्या घटना घडल्या आणि त्यात आपल्या राजगुरुनगर शहराच्या गाडीने, अग्निशमन दलाच्या गाडीने त्या आगीपासून होणारं नुकसान टाळलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला अद्ययावत असं अग्निशमन दल केंद्र उभं करायचं आहे आणि आपल्या राजगुरुनगरच्या पुराणाशिक हायवेला जी पाण्याची टाकी आहे तिथं आम्ही प्रस्तावित पण केलं होतं अग्निशमन केंद्र. पण दरम्यानच्या काळात निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे ते थोडंसं पाठीमागे पडलं. पण माझा मानस आहे की मी येणाऱ्या कार्यकाळात अग्निशमन दलाचं केंद्र एक सुसज्ज असं अद्ययावत उभं करणार आहे. त्याच्यानंतर राजगुरुनगर शहरात आपल्या 1 नंबर वॉर्डमध्ये जॉगिंग ट्रॅकचं एक आरक्षण पडलेलं आहे. त्या आरक्षणाचं हे करून आम्ही तिथे एक सुंदर असं जॉगिंग ट्रॅक करणार आहे, जेणेकरून आपल्या राजगुरुनगर शहरातल्या रहिवाशांना सकाळी स्वच्छ वातावरणात जॉगिंग करता येईल, चालता येईल, व्यायाम करता येईल. ओपन जिम तिथं आमचं करण्याचा मानस आहे आणि सुंदर अशी झाडं म्हणजे जे ऑक्सिजनसाठी आपण देऊ शकतो, पिंपळ असेल, लिंब असेल, अशी झाडं लावण्याचा आमचा तिथे एक मानस आहे. साधारणतः पर्यावरण संतुलन राखण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत, विद्यार्थ्यांना, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असेल किंवा व्यायामाचं जे साहित्य असेल किंवा व्यायामाची सुविधा असेल, हे सगळं तुम्ही देण्याबरोबरच मला एक असं वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये आपलं जे राजगुरुनगर शहर आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. इथे संपूर्ण तालुक्यातील लोक येतात. तर त्यामध्ये पार्किंगची एक महत्वाची समस्या आहे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपण पाहतोय की रस्ते अपुरे पडतायत, गटार योजनेचे प्रॉब्लेम आहेत.
किंवा पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी बरेचसे अडथळे मधल्या काळात आले. गेले 5-6 वर्षाचा काळ पाहतो. दुर्दैवानं प्रशासन लागल्यानंतर प्रतिनिधित्व तुम्हाला करता नाही आलं. म्हणून बऱ्याचशा समस्या बाकी राहिल्या. तर त्या संदर्भातलं पुढचं काय पाऊल असणार आहे तुमचं की करणार? 2017 साली आपण आपल्या राजगुरुनगर शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला होता. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. 2022 साली त्याला आपल्याला मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे 5 वर्ष त्या गोष्टीला गेलेले आहेत. पण आज तो आपल्या शहराचा मंजूर झालेला डीपी प्लॅन आहे. तो डीपी प्लॅनचे जे रस्ते पडले, त्याच्यावरची जी शाळेची आरक्षणं पडल्यात, नाट्यगृहाची आरक्षणं पडल्यात, उद्यानांची आरक्षणं पडल्यात, PMAY अंतर्गत योजनेसाठीची गरीब लोकांसाठी जी घरं असतात त्याची आरक्षणं पडल्यात. त्या सर्व आरक्षणांवरती आपण काम करणार आहोत. त्यात सर्वप्रथम आपण राजगुरुनगर शहर हे सांस्कृतिक आहे, कला आहे, क्रीडा या सर्व गोष्टींनी आहे. सर्व गोष्टींसाठी तिथले नागरिक आहेत आपले, ते आपण त्यांच्यासाठी उत्पन्न करणार आहे. एक छान असं 400 ते 500 लोकांना बसेल असं नाट्यगृह आपण तिथे उभं करणार आहोत. दुसरी आपल्या नगर परिषदेची शाळा नाहीये, आपल्याकडे शिक्षण विभाग नाहीये. तो शिक्षण विभाग स्थापन करून राजगुरुनगर शहरासाठी नगरपालिकेची शाळा, जे गरीब शेतकरी कुटुंब आहेत त्यांना मोफत शिक्षण मिळेल, यासाठी आपण 100% प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या 2 वर्षाच्या काळात आपण ती शिक्षण संस्था नगर परिषदे उभी करून आपण गरीब मुलांना आणि राजगुरुनगर शहरातल्या सर्व रहिवाशांना मोफत शिक्षण कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर आपल्याकडं नदी सुधार योजनेचा विषय आहे. ती आपली राजगुरुनगरची नदी जी आहे तिची आता अवस्था पाहिली तर प्रचंड बिकट आहे. प्रदूषण, पाणी किंवा ती प्रदूषण सगळं ती कशी स्वच्छ करता येईल त्याचा DPR पण आहे, पण त्याच्यावरती कोणी कामच करत नाहीये. मी ते काम करून तुम्हाला सांगतो की आपल्या केदारेश्वर बंदरापासून तर सिद्धेश्वर पर्यंत मी असे 5 घाट, म्हणजे पूर्वी जे आपल्याकडे रामघाट होता, अजून 2 घाट होते, विष्णू मंदिरातील एक घाट होता, त्या घाटाची पुनर्निर्मिती करून असे 5 घाट, सुसज्ज असे 5 घाट की जेणेकरून आपल्या नदीला आता लोक जायला हे करतात, पण फिरायलासाठी संध्याकाळी निवांत बसायसाठी आपले लोक जातील राजगुरुनगर शहरातले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अजून असे भरपूर विषय आहेत की आपण ते करू शकतो, एक 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 विषय. म्हणजे भरपूर तुमच्या मनामध्ये विजन आहे, पुढच्या काळात भरपूर करायचंय. पाठीमागचा काही जो भाग झाला, काम केलं असेल, राहिलेलं काम पुढच्या काळात आपल्याला पूर्ण करायचंय. हे सगळं करत असताना मला अजून एक थोडासा प्रश्न भेडसावतोय की तुम्ही माजी आमदार आदरणीय दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीपासून काम केलं, बऱ्याच वर्ष पाहतोय. अलीकडच्या काळामध्ये निवडणूक लागल्यानंतर एकाएकी तुम्हाला पक्ष चेंज करावा लागला आणि या मशालीच्या चिन्हावर तुम्हाला उभं राहावं लागलं. तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल की कशामुळे हे सगळं घडलं? तालुक्यात, थोडक्यात राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात सगळीकडे राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. कोण इकडनं तिकडे गेलेलं आहे, कोण तिकडनं इकडे आलेलं आहे. पण मी असं आहे की मी परत माझ्या घरी आलेलो आहे. मी पूर्वी शिवसैनिक होतो, हाडाचा शिवसैनिक होतो. 2002 साली मी शहर प्रमुख होतो. 2006 साली मी धनुष्यबाण शिवसेना, त्यावेळेस एक संध होती, त्यावेळेस धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवलेली आहे. आणि आज मी माझ्या घरी आलेलो आहे. मला असं वेगळ्या ठिकाणी आलोय काय असं काही वाटत नाहीये. शिवसेना मशाल या चिन्हाचं आणि शिवसेना या पक्षाचं राजगुरुनगर शहरात सत्ता आणण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्याशी एक विषय बोलायचा राहून गेला वाहतूक व्यवस्थेवरती, तर त्याच्यावरती मी संदर्भात सांगतो की राजगुरुनगर शहरात मी नगराध्यक्ष असताना मी वाहतूक व्यवस्थेवरती प्लॅन तयार केला होता. अशा पद्धतीनं एकेरी वाहतुकीचा प्लॅन तयार केला होता. आम्ही तो SP ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला पाठवला पण होता, पण त्याच्यावरती काही इम्प्लिमेंट झालं नाही. पण मी तुम्हाला आता सांगतो की आता जर आपण राजगुरुनगर शहरात एकेरी वाहतुकीचा जर पर्याय निवडला आणि आपण नगर परिषदेने आणि पोलीस खात्याने जर त्याला मंजुरी दिली, तर आपल्या राजगुरुनगर शहरात होणारी ट्रॅफिक ही कुठल्याही प्रकारचा अडथळा न राहता आपली वाहतूक सुरळीत होईल. त्याच्यासाठी आपल्याला जे काही प्लॅन करायचे आपण ते सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन, सर्वांना विचारात घेऊन आपण तो प्लॅन करू शकतो. पार्किंगसाठी पण आपल्याकडे राजगुरुनगर शहरात DP प्लॅन मध्ये भरपूर ठिकाणी आरक्षण पडलेले आहेत. त्या सगळ्या आरक्षण आपण नगर परिषदेचा जागा वर्ग करून आपण पार्किंगसाठी पण अद्ययावत अशा ठिकाणी म्हणजे खूप छान सुंदर अशी पार्किंग व्यवस्था करू आपण तिथं. त्याच्यानंतर हॉकर झोन बद्दल, म्हणजे जे आपण रस्त्यावरती हातगाड्या बसतात त्यांच्यासाठी जी काही हॉकर झोन तयार केला होता त्याच्या संदर्भात पण मी काम केलं होतं, पण मी गेल्यानंतर त्याच्यावरती कोणी काही कामच केलेलं नाहीये. तर तुम्ही त्याला जोडूनच विचाराल की आता जे म्हणले पथारी वगैरे पोट भरणारे लोक जे रस्त्यावर बसतात त्याच्यामुळे काय अडथळे होते, तर त्यासाठी काम करण्याची गरज आहे आणि त्या संदर्भात एक ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. आणि तुम्ही जर या पुढच्या काळामध्ये जर हे उचललं
तर निश्चित त्या गोरगरीब जनतेला दिलासा मिळेल आणि ट्रॅफिकचा अडथळा दूर होईल. तर त्या संदर्भात काय नेमकी तुमची पावलं असणार उद्या? हॉकर झोन तयार करायचे, म्हणजे समजा फ्रूटवाले एका ठिकाणी बसू शकतो आपण, वडापाववाले, सँडविचवाले, बाकीचे जे खाद्यपदार्थवाले ते एका ठिकाणी आणू शकतो आपण. हे सगळे एका बाजूला वेगळे वेगळे ठिकाणी जर त्यांना छोटे छोटे जागा करून दिल्या आपण, तर त्यांचा वाहतुकीचा अडथळा होतोय तो आता होणार नाहीये. त्याच्यामुळे जी समस्या निर्माण होतात त्या होणार नाहीये. दुसरे तुमचे आपले 3 भाजी बाजार आहेत. एक शुक्रवारचा भाजी बाजार असतो, एक नगर परिषदेच्या शेजारी एक भाजी बाजार बसतो आणि खाली हौदवाड्याच्या तिथे एक भाजी बाजार बसतो आणि रविवारचा एक बाजार, असे 4 बाजार आपल्या राजगुरुनगर शहरात आहेत. यांना सगळ्या सुखसुविधा पुरवण्यासाठी, म्हणजे तिथं नळ निष्कासन, सुलभ शौचालय असेल, नागरिकांसाठी येण्या जाण्यासाठी प्रशस्त पार्किंग असेल, आपल्या इथं मच्छी मार्केट आहे, ते मार्केटची सुसज्ज मार्केट असं करू अद्ययावत करू शकतो आपण. अशा खूप गोष्टी आहेत की राजगुरुनगर शहरात ज्या गोष्टींकडे कोणी लक्षच नाही दिलं त्या गोष्टींसाठी आपल्याला काम करायचंय. तुम्हाला सांगतो की आपण जर ही भाजी मार्केट व्यवस्थित केली तर शेतकरी आपल्या राजगुरुनगर आणि 24 वाड्यामधले शेतकरी इथून तो माल विकतील, बरोबर. त्यांना एक छान मार्केट तयार होईल आणि राजगुरुनगर रहिवाशांना पण ताजा आणि स्वच्छ भाजीपाला मिळू शकतो. आता काय होतं, रस्त्यावरती सगळे बसतात आणि त्यामुळे वाहतुकीचा अडथळा होतो. त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं त्याच्यावरती. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये आहेत, संकल्पना बऱ्याच मोठ्या आहेत. खरं तर राजगुरुनगरचा विकास हा एक मनातला त्यांचा संकल्प आहे. यापूर्वीच्या काळामध्ये जी काही कामं राहिली असतील ती आता त्यांना पूर्ण करायची आहेत आणि त्याकरिता सगळं काही चालू आहे. तर आपण जाता जाताच्या शेवटला त्यांना एक प्रश्न विचारूया. काय वाटते तुम्हाला, तुमच्या मनातला आत्मविश्वास की महाविकास आघाडीचे तुम्ही जे चिन्ह घेतलंय, अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मशाल, ही मशाल उद्याच्या काळात विजय होणार? 100% होणार, कारण मी आज घर टू घर प्रचार करतोय. प्रत्येक घरात जातोय, त्यांच्याशी संवाद साधतोय, त्यांच्याशी बोलतोय, त्यांना मी माझी कामं सांगतोय. पण मी माझी कामं सांगण्याच्या पेक्षाही लोक मला समोरून प्रतिसाद देत आहेत. अरे बापू साहेब, तुम्ही कुठे होता इतके दिवस? आम्ही तुम्हाला शोधत होतो, तुम्ही या, तुम्ही काहीतरी करू शकता इथं. तुम्ही आले की आमची कामं होत आहेत. मी जी लोकांची 2.5 वर्षात कामं केलीत ती लोक मला भरभरून प्रतिसाद देत आहेत, फोन करतायत, तुमची भेट होत नाहीये, तुम्ही लवकर या आमच्याकडे, आमच्या भागात एवढी एवढी मतदान आहेत, आम्ही तुमच्यासाठी इथं काम करतोय, तुम्ही आणि निवडून तुम्हीच येणार, असं मला लोक ठामपणे सांगतात. त्याच्यामुळे मला माझा विश्वास आहे आणि मी माझ्या कामाच्या जोरावरती मी 100% खात्रीशीर सांगू शकतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल या चिन्हावरती मी निवडणूक येणार. माझ्या पाठीमागे आमदार बाबासाहेब काळे यांचा भक्कम पाठिंबा आहे आणि शिवसैनिकांचा भक्कम पाठिंबा आहे. मी या सर्वांच्या जोरावरती मी 100% या शहराचा नगराध्यक्ष म्हणून परत येणार आणि राजगुरुनगर शहराचा विकास हा मी तुम्हाला परत एकदा सांगतो की दाखवून देणार की कसा विकास असतो तो. खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि संलग्न पक्ष म्हणजे महाविकास आघाडी, त्यामध्ये काँग्रेस असेल किंवा इतर घटक पक्ष आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आहे, ह्या सगळ्या पक्षांच्या वतीनं एकमेव तुम्ही उमेदवार आहात. हो. तर इकडच्या बाजूला विरोधात जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाचा आहे, तुमचा धनुष्यबाण म्हणून त्यांनी चिन्ह घेतलंय, इकडं कमळ घेतलंय, एका बाजूला घड्याळ आहे. हे तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत परंतु एकमेकाच्या विरोधात लढतायत. तर त्याचा तुम्हाला असा काही फायदा होऊ शकतो का? त्या विभागणी झाली आणि आपली एकजूट आहे, असं काही फायदा होऊ शकतो? नाही, आपली एकजूट ही 100% आहेच आहे. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, या तिघांचंही मतदान आणि या तिघांची साथ मला आहेच आहे. आणि पलीकडे त्यांचा विचार करायला गेलो तर ते सगळे विभागून गेलेले आहेत, कोणाचाच कोणाशी ताळमेळ नाहीये. आणि आपल्याला त्यांच्यावरती बोलण्यापेक्षा आपण आपल्या विकास कामांवरती आपण सगळ्यांनी जर बोललो तर आपल्याला 100% याचा फायदा होऊ शकतो. त्यांच्या विभागणीचा आपल्याला म्हणजे असा एवढा काही फरक पडत नाहीये कोणाचा. आपण आपल्या कामांच्या जोरावरती आपण लोकांना ठासून सांगतोय. मी आज प्रत्येकाला सांगतोय की नाही, मी हे काम केलेलं आहे, मला हे काम करायचंय, माझ्याकडनं हे काम राहिलेलं आहे, मला राजगुरुनगरचा विकास करायचाच आहे, म्हणून तुम्ही मला निवडून द्या. आणि लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे. आपण ऐकलंय की हे सगळं करण्यासाठी मला पुन्हा एकदा निवडून द्या, मी निश्चित तुमचा विकास करेल आणि लोकांच्या मनावर किंवा मतावर माझा विश्वास आहे. मला स्वतःला आत्मविश्वास आहे की मी उद्याच्या काळात निवडून येणार. खरं तर निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना नगराध्यक्ष पदासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत ते सन्मानित बापूसाहेब तिगडे यांच्याशी आपण आता चर्चा केलेली आहे. निश्चित बापूसाहेब, तुम्हाला आमच्या चॅनलच्या वतीनं खरं तर राजगुरुनगर
चा विकास ही संकल्पना तुमच्या मनामध्ये आहे. निश्चित तुमच्या या संकल्पनेला आणि राजकीय भावी वाटचालीसाठी चॅनलच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.